AR स्टूड फार्मच्या वतीने आज रविवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील लक्ष्मीनगरी येथे देशपातळीवरील घोड्यांची रेवालचाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी AR स्टूड फार्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते। या स्पर्धेतील विजेत्यांना पहिलं बक्षीस 81,000 रोख 500 ग्राम चांदीचं मेडल, दुसरं बक्षीस 61,000 रोख 300 ग्राम चांदीचं मेडल, तिसरं बक्षीस 41,000 रोख 200 ग्राम चांदीचं मेडल आणि प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल खादर, माजी सभापती गुलमीर खान, डॉक्टर विवेक नावंदर, दीपकराव देशमुख, स्कायलाइन कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेस मालक सय्यद फहरान मोतिहारी बिहार घोडेस्वार मनीष, दुसरं बक्षीस घोडा बागी मालक विवेका पहलवान घोडेस्वार शंभूनाथ बिहार, तिसरं पारितोषिक शेलगाव यांनी पटकावलं आहे। या स्पर्धेतील देशातील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, लातूर, औरंगाबाद, परळी, परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेत देशभरातील 50 घोड्यांनी सहभाग नोंदवला। रुबाबदार, देखणे आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पाहावयास मिळाले। या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती। या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल खादर, स्पर्धा यशस्वीतेसाठी AR स्टूड फार्मचे अब्दुल रजाक, सय्यद अबू हसन आदीसह फर्मच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल खादर, AR स्टूड फार्मच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। परभणीमध्ये AR स्टुडिओ घोड्यांची रेस ती खरंच अप्रतिम अशी रेस आहे। यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, गुजरात राज्यातून 50 ते 60 घोडे नोंदवलेले आहे। भाईजान आणि परभणी AR स्टुडिओ खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। वतीने सुद्धा अशा व्हाव्यात स्पर्धा आणि एक तरुणांनाही संधी मिळावी स्पर्धेत भावना खूप चांगली आहे। AR स्टुडिओ यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। साल था और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए हैं यहाँ पर रेस खेलने के लिए। हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए, दूसरे जो कामों में मुब्तला है, वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दें और जिस शहर के अंदर जो लोग तंदुरुस्त सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मजबूत रहता। इसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता है उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारे। आगे चल के बहुत बड़ी कोई आमदार साहब इस स्पर्धा को एक अंतर्राष्ट्रीय स्तर देना चाहिए, कैसी कोशिश रहेगी आपकी देरी? इंशाअल्लाह अल्लाह की ज़ात से उम्मीद है कि आमदार साहब, खासदार साहब और कलेक्टर साहब भी बोलेगी कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी कि वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करें। माणसाचा असो की मोठ्यातल्या मोठ्या एक आगळा वेगळा असतो। शेवटी खेळामधूनच खऱ्या असताना राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते। जी माझा आजपर्यंतचा अनुभव, सर्व धर्माचे, सगळ्या समाजाची लोक ह्या सगळ्या खेळामध्ये इन्व्हॉल्व होत असतात। त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपासल्या जाते। याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा ह्या निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही परभणीत बघतो। तिसरी भाईजानं तिसरी वेळ घेतलं, पण माझ्या तरी बघण्यातला हा पहिला प्रसंग आहे। त्यामुळे मी भाईजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। अशा सातत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, लोक श्वान पाळायला लागतील आणि श्वान पाळणं एवढं एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे, एवढं काही सोपं गोष्ट नाही। त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो। म्हणून भाईजानने या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्या पद्धतीने केल्या आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातली सुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या, त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली। त्यांनी आता बघितलं मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस घोडा पळवत होता,
तो बघितलं तर कौतुकच वाटते. त्याचं वय बघितल्यानंतर असं वाटतं की त्याला ह्या वयासुद्धा तो ह्या पद्धतीनं घोड्याचा आम्हाला नुसतं घोड्यापासून चालू शकत नाही आम्ही, कंबरला मोडून जाईल आपलं, पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्व्हॉल्व झाला. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा हा खेळ आहे. मराठवाड्यासारख्या ठिकाणी भाईजान यांनी प्रयत्न केला आहे. शासन स्तरावर देखील अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात असा प्रयत्न आपण त्या पद्धतीने होईल का भविष्यात पुढे होऊ शकेल? आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू किंवा घोड्याची स्पर्धेची रेस ही जर ह्या ठिकाणी शासन स्तरावर तिला जर चांगला दर्जा जर तिला प्राप्त करून दिला तर मला वाटते की ह्या लोकांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि त्या घोड्याला सांभाळण्याची ती ताकद लागती त्या घोड्या मालकाकडं, ती थोड्या जरा त्याला आणखी बळ मिळेल आणि त्याने करून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल अशा स्वरूपाचा एक प्रयत्न आपण करू. शासनाकडे याची मागणी आपण निश्चित करू एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वासित करतो. पुन्हा एकदा भाईजान यांनी त्यांच्या परिवारानं ह्या केलेल्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. कादरसाहेब असतील हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्ती होते. शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, शहरामध्ये एकोपा राहावा, शहराचा विकास व्हावा, शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, रोजगार यावा, यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते. तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान आहे. कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते. म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा चौथा विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल, लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल. क्रीडा आणि सांस्कृतिक शहरी परभणीचं आहे. आपण सुद्धा निश्चित प्रमाणात प्रयत्न केले जातील. परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रीडांगण सुद्धा आम्ही 25 एकरचं विद्यापीठामध्ये घ्यायचा आम्ही प्रयत्न जागा केलेली आहे. आता नाट्यगृहाचं तरी माहिती काम कसं स्टॉप झालं होतं, पण माझं या नवीन सरकारला विनंती आहे की आम्ही आपण निधी वितरित करताना कसल्या प्रकारचा भेदभाव करू नये. परभणी असेल, कोणत्याही जिल्हा असेल, नागरिक महाराष्ट्रातील नागरिक आहेत, समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावे एवढीच विनंती करतो. साहेब कालच विधानसभेचा निकाल लागलेला आहे. इथले जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आज एक कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये या सरकारनं कुठे भूमिका घेतलेली नाही. तुम्ही पाहिला असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, हे कुठेही विषय यांनी बाहेर नाही आणता फक्त पोलरायझेशन करून एक ज्याला प्रकारे ध्रुवीकरण करायचं, काहीतरी घोषवाक्य तयार करायचं आणि ते जनतेमध्ये पसरवायचं काम या सरकारनं केलेलं आहे. या सरकारनं दिशाभूल करून हे बहुमत प्राप्त केलेलं आहे. मी कालच आपल्याला बोललेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात EVMचा सुद्धा हात असू शकतो अशा प्रकारची शंका मी नाही तर जागतिक स्तरावर लोक घेतात. जे पाश्चात्य देश आहेत तिथं सुद्धा EVM मशीन बंद करण्यात आलेले आहेत. आमची सातत्याची मागणी आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन द्या. निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. तर बॅलेट पेपरवर ही निवडणूक का घेत नाहीत हा सगळ्यात मोठा मुद्दा. प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी.